कारण माझे विचार, माझी इच्छा, माझी मनोकामना मला पूर्ण करायची आहे आणि याच हेतून या गणेश लोकांपर्यंत कुटिलाक्षाचं येणं झाला. पुढील कार्यास मी तत्पर ठरतोय. भक्ती करेल त्या भक्तीवर प्रसन्न होण्यासाठी शिकाव. माझी मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद या वेळेसाठी ठीक आहे. या वेळेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मी पर्यंत नाही आलोय. मोठ्या इच्छेने तुम्ही भक्ती केली याच्या मुळाशी कारण काय असेल तर या विश्वात मन अजिंक्य आणि अमर व्हायचे आहे. हे भक्ता, त्या देवाची तू भक्ती केलीस आणि तुला या विश्वास अजिंक्य आणि अमर व्हायचं आहे. होय देवा. मग या भक्तीचं श्रेय म्हणून हे भक्ता मी तुला अजिंक्य पद देऊ शकतो, पण अमरत्वाचा आशीर्वाद नाही देऊ शकतो. देवा, अजिंक्य पद तुम्हाला देण्यासाठी सिद्ध होतोय, पण त्याच्या जोडीसाठी अमरत्वाचं वरदान सुद्धा मला हवं आहे. या विश्वाच्या ठिकाणी जो प्राणी मात्र जन्माला आहे त्याला मृत्यू हा अटल ठरलेलाच आहे. त्या निद्रा फिरात मी हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून सांगतोय मी तुला अजिंक्य पद देतोय, हे मान्य करून घे. नाही देवा, मोठ्या इच्छेने इथपर्यंत मी आलो आहे. का तर अमर आणि अजिंक्य पद मिळवावा. जोपर्यंत शरीरात पंच प्राण आहेत तोपर्यंत
मनातील हेतू साध्य केल्याशिवाय या ठिकाणावर मी जाणार नाही, हे देखील तेवढं सत्य आहे. असा जर तुझा हट्ट असेल तर मला अशा हट्टाई भक्तांची गरज नाही, तू जाऊ शकतोस. देवा, आजपर्यंत केलेली मनोकामना, मनोभाव असलेली सेवा तू केली. पण यापुढे विरोध भक्ती काय असते हे सुद्धा तुला पाहावं लागेल. अरे वा, तुझ्या स्वार्थासाठी तू ही भक्ती केली आहे. मग हा देव तर या कमी नाही, भक्तांच्या खात्यासाठी हा देव पण काय करतोय ते पहा. संगतीने उरलेला भक्तीची मी कसोटी घेतली आहे. म्हणजे माझ्यासाठी ही परीक्षा होती म्हणावा. होय, तुला अमृताचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही, पण तुला मुक्त्यांग मी तुला पाहिजे ठेवत आहे. चालेल देवा, अमृतत्वाचा जरी तू मला आशीर्वाद दिला नाही तर माझ्या मनात मुख्यांक माझ्या ठेवतोय. कोणत्या प्रकारे? या विश्वात माझे कैक भक्त आहेत. अशा एका भक्ताने जर का अंगावरती व्रत रचनात आणलं असेल आणि ते का व्रत पूर्ण झालं असेल, अशा एका सद्भक्ताला तू छळण्याचा प्राप्त झाला तर स्वतः मी या पृथ्वीचा शेवट करेल. देवा, मी सिद्धार्थ गणेश भक्त ठरलो. मग हा माझा दिलेला तुला शब्द आहे. येणाऱ्या प्रत्येक काळात मी तुझ्या गणेश भक्तांचा कधी छळ करणार नाही. मग देवा, या वेळेला नक्की तुझ्या आशीर्वादाची मला गरज भासते. हे देवा, पार्वतीयांकडून आशीर्वाद दे. या विश्वात भक्तांनी देव आणि देवाधिक भक्त अतूट नाथ आहे. तेच जपण्यासाठी हा देव काय करतोय ते पहा.